मात्र पुढे ते आता असुरक्षित होत चाललेलं आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या घटना, स्वारगेटमध्ये मुलीवर अत्याचार होतो आणि आता अशा पद्धतीने हा तरुण जो आहे तो भर रस्त्यामध्ये अशा पद्धतीने अश्लील कृत्य करतो। त्याच्यामुळे एकूणच आता कारवाई या संदर्भात काय होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। MH12 RF 8419 या नंबरची ही BMW गाडी आणि या गाडीमध्ये हे दोन तरुण जे आहेत ते बसलेले होते। MH12 RF 8419 या नंबरच्या BMW कार मध्ये अश्लील चाळे झालेले आहेत। पुण्यामध्ये भर रस्त्यामध्ये तरुणानं हे अश्लील चाळे केलेले आहेत। अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। पुन्हा एकदा जाऊयात, अजिंक्य आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अजिंक्य, ही आलिशान गाडी आहे, ही BMW गाडी आहे। RTO कडून काय माहिती मिळालेली आहे? कुणाच्या नावावर ही गाडी रजिस्टर आहे, कुणाच्या मालकीची आहे आणि हा जो तरुण गाडी चालवत होता त्याच्या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? नक्कीच, खरं तर ही घटना घडल्यानंतर ही सगळी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आपण या घटनेचा अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर काही सूत्रांकडून आपल्याला माहिती समजते की गौरव आहुजा नावाच्या व्यक्तीच्या नावे ही गाडी असल्याची माहिती समजते। तर ह्या व्यक्तीला जे आहे ते काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका प्रकरणात अटक देखील केली असल्याची माहिती समजते। मात्र ही अद्याप अधिकृतरित्या पोलीस समोर येऊन ही माहिती देत नाहीयेत। मात्र हा सगळा प्रकार जो आहे तो आज सकाळीचा प्रकार आहे आणि ह्या सगळ्या बातम्या समाज माध्यमांवर आल्यानंतर पोलीस हडबडून जागे झालेले आहेत। आत्ताच आपण पोलिसांशी बोललेलो आहे तर पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं माहिती सांगितली जाते। गाडीचा तपास सुरू आहे। पुणे नगर रोडवर हा सगळा प्रकार झालेला आहे, शास्त्रीनगर चौकामध्ये। त्यानंतर हा सगळा प्रकार झाल्यानंतर हे वाहन जे आहे ते वाघोलीच्या दिशेने गेले असल्याचं